हे आलेत आता हॉटेलवर जायचे. जेवण झालं बघा आमचं आता. 8 आले. यादी करायला होते दादाला. आता बघा बाहेर कसलं ऊन झालंय असं. तर माझी गाडी घेतलेली मी कॅन्सल केली कारण माझी गाडी गॅरेजवर टाकायची काम काढलंय त्यांनी आणि ह्यांच्या गाडीत पोहोचून आले. दादाला म्हणलं तू न्यायला 5 वाजता ये, मी पुन्हा रिक्षाने तिथून येते. आणि ऊन कसलं आहे बघा, असल्या उन्हाचं मला गाडी चालवायलाच नको वाटायला लागले. जेवण केलंय असं वाटतं मस्तपैकी ताणून द्यावी, झोपून द्यावी, पण काय हॉटेलला बाई आज पण नाही आलेली. कालची आजची पेमेंट द्या माझी. किती झाली हा बघा. ऐकल हा बरोबर बरोबर ऐकत नाही यायचं. मला कुत्रा खाली झोप लागली, मी जाते घरी. पैसा दिसतो, पैशाच्या पाठीमागचं कष्ट नाही दिसत. हो किती कष्ट करता माझ्याकडून, किती कष्ट करून घेताय. याय म्हणून तरी तुमच्यात टिकले. हो बघा ना आता घरी सांडगे घातले मी. आता हॉटेलवर जायचं, चपात्या करायच्या स्टाफच्या लोकांना आणि आपल्या गिरायकांना जवळ होईल तेवढं ते. पुन्हा नंतर कामगार बघा म्हणा पहिले भांडी घासावी लागतील. त्या आली नाही, आज येते म्हटली तर आली नाही. हळू घ्या ना गाडी, कसली फास्ट चालवत आहे. आणि तिथून येऊन पुन्हा गव्हाचा चिक घ्यायचा आहे. आज कसला बी परिस्थिती घ्यावी लागली. दादाने आणली 80-32. थांबा थांबा थांबा. मग आपण दिले पळाव. मला वाटलंच होतं वैशू नाशिकला चालली तिला सोडवाय, कारण मागून ती काय त्या पुरीची डुकी दिसली ना मला, म्हणून पुढे गेली. नाशिकला चाललेत का सोडवायला? ही कुणी घेतली? होय बहीण आहे आमची, तिला सोडवायला चाललं. काल परवा घेऊन होती. थांबवली आम्ही इथं गाडी. किराणा घेतला, पीठ बाजरीचं आणि गव्हाचं घेतलं आणि गाडी थांबवली. असं छान झाड आहे मस्तपैकी, असे गार होते, असं वाटतं मस्तपैकी झोपावं. झाड कसलं झाड मोठं आहे, चमक कसली सावली गार पडते. फॅन लावायची गरज नाही, काय नाही काय नाही. हॉटेलपासून जवळच आहे. आलं हॉटेल आता. उन्हाचं काय कळत नाही, असं ऊन 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 पडते पडते पडते. आता खूप असं वातावरण झाले का नाही छान, पाऊस येईल असं वाटतंय बघा आता. आणि हे आता झाडाला पाणी घालतात आता. हो का, आता पाऊस येईल आणि काय झाडाला पाणी घालायची गरज आहे का? हो का. असं मगाशी एवढं ऊन होतं, किती ऊन होतं का नाही. आता बघा कसं वातावरण झालं, लगेच 10-15 मिनिटात तर लगेच चेंज होते. हे काय आलंय, गवत आलंय का हे सगळ्या ह्याच्यात? काढायला पाहिजे उन्हाळ्यामुळं. आंबेच नाहीत आले का नाही ह्या वर्षी. 1 का 2च कैऱ्या आली ती, 1 आलती ती मी घेऊन गेले. गेल्या वर्षी खूप कैऱ्या लागल्या होत्या. आपण नवीनच हॉटेल चालवायला घेतलं होतं त्यावेळेस कैऱ्या हिंदवीने, दिदीने, दादूने सगळ्या काढल्या. तर या झाडाला पाणी, पाऊस पडला आता. पाऊस झोपावं जरा, झोपा म्हणते मी हायतावर. झोपतच नाही. चला आता तब्येत वाटते. ऑर्डर कसली पटकन फास्ट मारली त्यांनी बघा. चना मसाला दिलेला आहे. काय टाकलंय? दिसते का कोथिंबीर? दिसते का ती? मग दुसरी घ्या की चिरण ठेवा. रोटी का? त्यांचा डबा आहे का? तर बघा आम्ही काल मस्त दोघांनी गिरवी केलेली, कशी छान आहे का नाही. चना मसाला. आता कांदा चिरून देतात. त्यांनी डबा घेऊन आलेला आहेत. चपाती पण नको बोलले आणि रोटी पण नको म्हणले. तर मी असं हे कणकीचं पीठ लावलेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल नुसतेच हॉटेलमध्ये काय करती, काय दाखवत बी नाही. अशी इथं मस्तपैकी कणिक मळून ठेवली.
आता चपात्या लाटायच्या. रोजचं पीठ चालले बघा ऑर्डर द्यायला. बरं आहे असंच, वेटर नको कोण नको. घरगुती दोघांनी हॉटेल चालवायचं. पैसाच पैसा, किती शिल्लक राहिला. वेटरला, आचार्यांना, बायांना 10,000 रुपये द्यायची, त्या वेटरला 15-12,000 रुपये, आचार्यांना 30,000 रुपये, हॉटेलचं भाडं काही 2 लाख तर सहज महिन्याला वाटण्यावरच जावं लागतं. आणि नंतर आपल्याला काय राहतील ते राहतील पैसे असेल. तर चला आता चपात्या करून घेते, छान मस्तपैकी लिंबू सरबत करून पिते. हा आपण दोघांनी चालवायचं का, म्हणजे आचार्याचे ह्याचे त्याचे पैसे वाचतील का? हा ना, गिराईक किती शांत आहे. आणि संध्याकाळी मी काय येणार आहे का? नाही ना. म्हणून ना संध्याकाळी मी येणार. काय करायचं संध्याकाळी? काय तिकडं काय फक्त इकडे व्हिडिओ चालू आहे, तिकडे काय करताय? कशाला टॉर्चा? काय करायचं टॉर्चेचं? झालं पाणी बिनी मारून झालं. चैनीची एक ऑर्डर दिली पटकुनी भाजीची. आचारी झोपलेत, संध्याकाळी येतात ते. आता वाजलेले आहेत 3. लाकडं टाकायचे. भट्टी चालू आहे का बंद? विजली नका चालू आहे भट्टी. कशी आता लाकडं टाकावं. मी चपात्या लाटूच तर लाकडं नका टाकू, नाही तर धूर लई होईल. धूर